प्रभात 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 होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। धरती छाया भेटीने ते अति सुखावून गेले। धरती छाया भेटीने ते अति सुखावून गेले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले। सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले। क्षणात त्यांचे मोतियांचे क्षणात त्यांचे मोतियांचे दवबिंदू झाले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। मानव प्राण्या उठी रे लव करी। मानव प्राण्या उठी रे लव करी। आ आ आ मानव प्राण्या उठी रे लव करी। मानव प्राण्या उठी रे लव करी। सांगे धरणी माता सांगे धरणी माता। सखा तूच तू या सृष्टीचा सखा तूच तू या सृष्टीचा। सज्जन हा स्वागता। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। नमस्कार नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्वीता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते। काय म्हणता, कसे आहात सगळे? मजेत ना? दर रविवारी आपण सरांकडून वेगवेगळे विषय समजावून घेतो आहोत। खरं म्हटलं तर बरेच वेळा विषय सेमही असू शकतो, कारण आयुष्यामध्ये ज्या ज्या प्रश्नावर आपल्याला विचार करावासा वाटतो तो प्रश्न आपण सरांकडे घेतो आहोत बरं का। कदाचित
तो प्रश्न तुम्हाला सेम वाटू शकतो, पण त्याकडून मिळणारं मार्गदर्शन मात्र खूप वेगळं असतं. ते वेगळं मार्गदर्शन मिळावं म्हणूनच कधी कधी तोच प्रश्न मी फिरवून विचारण्याचा प्रयत्न करते. कारण आपल्या हातामध्ये वेळ थोडा लिमिटेड असतो. त्या लिमिटेड वेळामध्ये सरांकडे जे काही ज्ञानाचं भांडार आहे ते सगळंच्या सगळं एकाच वेळेला मिळू शकेल असं नाही होत ना. आपली झोळी छोटी पडते, वेळेची सुद्धा. सर, आजचा प्रश्न असा माझ्या मनात आला की आज आपण समाजामध्ये वावरतो, घरामध्ये वावरतो, कसं वावरायचं, कसं सगळ्या सिच्युएशन्स हँडल करायच्या ह्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन केलं आहे. पण आपण असं म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीला जर आपण एक फाईन ट्युनिंग देत गेलो तर त्यातले बारकावे आपल्या खूप लक्षात येत असतात. तर असं काही फाईन ट्युनिंग आज सांगाल का? छान. ते असं म्हणेन की नेहमी तुमचे प्रश्न छान असतात. आज तुम्ही फाईन ट्युनिंग पर्यंत पोहोचलात. म्हणजे त्याच्यातले बारकावे अभ्यासणं, त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगणं, कौतुक आहे तुमचं. वेगवेगळं काहीतरी शोधता आणि काही माहिती लोकांपर्यंत पोहोचवता. खूप छान. तुमचा आजचा जो काही प्रश्न आहे की माणसाने वागावं कसं, असाच आहे ना? समाजामध्ये आणि घरामध्ये दोन्ही ठिकाणी वावरतो आपण. बरं. ह्या दोन्ही ठिकाणी वागावं कसं असा एक भाग आहे. पहिलं मी असं सांगेन की तुम्ही आहात तसेच वागा. कारण काही वेळेला लोकांना अशी सवय असते की बाहेर रूप वेगळं असतं आणि घरात रूप वेगळं असतं. मग ही दोन रूप नसावी. फक्त दोन तऱ्हेचे विचार असू शकतात. जे बाहेर वावरताना तुमचे विचार कसे आहेत आणि घरात वावरताना तुमचे विचार कसे आहेत हा फार महत्वाचा भाग असतो. असं म्हणू शकतो की बाहेर तुम्ही रुबाबात वावरत असता आणि घरात मात्र दबावात असता. आता कारण बघा, घरात बायको असते. बर बर. तिच्या पुढे काय रुबाब आणि कसला दबदबा आणि कसलं काय, काहीतरी असं आपण बोलल्यानंतर ती एक वाक्य बोलते आणि सगळं ठुस होऊन जातं. मग इकडे दबाव असतो की काय बोललं तर काय वाटेल. कारण इथे रिलेशन्स खूप जपायचे असतात आणि समाजामध्ये तुमचं कौतुक झालंच पाहिजे. मग तो दबदबा तुम्हाला निर्माण करायचा. बघा, एका कुटुंबाकडनं असं मला सांगितलं गेलं की आमच्या लग्नाला 35 वर्ष झाली आहेत, पण ह्या 35 वर्षात आम्ही 35 वेळा पण भांडलो नसतो. बर. तर कौतुक आहे. आम्ही म्हणाल तर काय, महिन्याला 35 वेळा भांडतो. खरंच आहे. दिवस 30च असतील पण दिवसातनं 2-3 वेळा आपण भांडू शकतो. हा भांडण्याचा भाग वेगळ्या तऱ्हेने असाही म्हणता येईल की भांडावं जरूर. एक एनर्जीला बूस्ट मिळणं, तुमच्यामध्ये ताकद येते, संचार होतो काही, आणि तुम्ही भांडा. पण कधी द्वेष करू नये. द्वेष केलात तर तुम्हाला त्रास होईल, भांडण केलं तर मोकळे व्हा. त्या ग्रस्तांना जेव्हा मी म्हटलं की कौतुक आहे तुमचं खरंच की भांडणं तुमच्याकडे होत नाही, तर त्यांनी असं सांगितलं की लग्नाच्या पहिल्या रात्री आम्ही असा एक नियम केला. आता बघा, ही गोष्ट त्यांच्या लग्नाला 35 वर्ष झाली आहेत आणि ते मला भेटून 10 वर्ष झाली आहेत. जे ते लोक म्हटले तर 65-70च्या पुढचे आहेत आज. आणि त्यांच्या काळात त्यांनी हा विचार मांडला होता. आज कदाचित पॉसिबल असेल. लग्नाच्या पहिल्या रात्री दोघं भेटले असतील की नाही त्या काळात हा पण एक मोठा प्रश्न आहे. पण त्यांनी सांगताना मला असं सांगितलं की लग्नाच्या पहिल्या रात्री आम्ही एक असा नियम मांडला की घरामध्ये जे काही निर्णय आहेत हे सगळे तिने घ्यायचे आणि घराच्या बाहेर जे काही निर्णय आहेत ते सगळे मी घ्यायचे. तर मी त्यांना म्हटलं की असे कोणते वेगवेगळे नियम असू शकतात का? असतात. अगदी उदाहरण म्हणून त्यांनी मला सांगितलं की नातेवाईकांची काही कार्य असतात आणि त्या कार्यामध्ये
कोणाला काय प्रेझेंट देणं, कोणाचा मान करणं हे निर्णय घरातले आहेत, ते बाहेरचे नाही आहेत. मग त्यावेळेला ती मला सांगायची की त्यानं शर्ट दिला पाहिजे, त्यांना पैसे दिले पाहिजे, त्यांना दागिने दिले, ह्याच्यात मी इंटरफेअर करणार नाही. म्हणजे हे सगळे निर्णय तिने घ्यायचे. घरामध्ये काय सामान आणायचं आहे, कामाला कोणाला ठेवायचं आहे, सगळं तिचा भाग आहे, माझा काही नाही. फक्त ती माझ्या कानावर घालायची, असं असं मी केलं किंवा असं मी केलं. आणि बाहेरचे निर्णय म्हणजे काय, तर इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, कोणाला पैसे द्यायचे की नाही, कोणाला बाहेर मदत करायची की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या बाहेर माझ्या लेवलला आहेत. मग तिथे एका काम करणाऱ्या माणसाला जर काही पेमेंट मागे पुढे करायचं असेल तर ती इंटरफेअर नाही करणार, की असं म्हणून तुम्हाला जे वाटतंय ते करा. पण आज काय होतं माहितीये, की आज दोन्ही मिक्स करतात. घरात आणि बाहेर असं काही वेगळं राहिलंच नाही. मग दोघंही दोन्ही ठिकाणी कामं करतात, गोंधळ होणारच नाही. बरोबर. कारण दोन नाटकं आहेत, यातले डायलॉग तिकडे गेले तर तिकडे गोंधळ होणार, तिकडचे इकडे आले तरी गोंधळ होणार. अगदी तुम्हाला सांगतो, आपल्यासारखे खूप चांगले आर्टिस्ट जगात कोण नाही. ह्याचं कारण काय आहे, आपल्याला स्क्रिप्ट नसते हो. बरोबर बरोबर. ऑन द स्पॉट बोला काय ते. आत्ता दाराची बेल वाजली, कोण आतमध्ये आलं, काय करायचं, स्क्रिप्ट आहे, त्याला घरात घ्यायचा, बाहेर काढायचा, पाणी द्यायचं, गोड बोलायचं, हाकलून द्यायचं, सगळं ऑन द स्पॉट. म्हणजे ऑन द स्पॉट निर्णय जे घेणं आपण म्हणतो ना, त्याच्यासाठी चांगले कलाकार लागतात. पण आपल्या कलेला कोण वाव देत नाही. आणि न देण्याचं कारण काय, तर आम्ही इथले डायलॉग तिथे म्हणतो आणि तिथले डायलॉग तिथे. ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपण सांगतो, काय माझा नवरा बावळट आहे. ऑफिसमध्ये कोणालाही माहित नाहीये तुमचा नवरा कसा आहे, पण आपणच सांगतो. 4 दिवसांनी एक मैत्रीण भेटते आणि म्हणते, सुधारला का नवरा. आपण म्हणतो, हिला कसं कळलं, अरे तूच सांगितलंस. कारण घरातले डायलॉग होते ते बाहेर गेले. मग हे जर आपण पथ्य म्हणून पाळलं, घरामध्ये एक वेगळी भूमिका असते, बाहेर एक वेगळी भूमिका असते. काही लोक आपल्या माहितीत आहेत, जे अशी तुमच्याही माहितीत लोक असतील की इतकी सॉफ्ट बोलतात, इतकी सॉफ्ट बोलतात. तर मी एकदा त्यांना विचारलं की घरात पण तुम्ही असंच बोलता का. तर म्हणे, बायकोला विचारून ना. बायकोनी हो म्हटलं, पण तिच्या हो मध्ये नाही पक्क होत. आता 4 जणांत कसं हो नाही करणार, म्हणून तिने हो म्हटलं, पण ते हो अशा तऱ्हेने म्हटलं की मला कळलं हे नाही, खरं नाहीये काय. मग हे 2 भूमिका करणारी माणसं, असं नाही झालं पाहिजे. तुम्ही जर गोड बोलताय तर सगळीकडे गोड बोला, आणि जर ठळकपणे किंवा कठोरपणे बोलताय तर कठोरपणे दोन्ही ठिकाणी असलं पाहिजे. तो तुमचा स्वभाव आहे. पण हे चांगले कलाकार आहेत, कारण 2 रोल 2 तऱ्हेने करू शकतात. अगदी याच्यामध्ये मी असं म्हणेन की तुम्ही ज्या भूमिकेत आहात त्या भूमिकेमध्ये जे योग्य आहे ते काम करा. तुमच्यासारखा आनंदी माणूस नसेल. आता ह्याचं जर कंपॅरिझन तुम्हाला सांगायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं की बाहेर दबदबा असला पाहिजे आणि घरात दबाव असतो, तर असं काही कंपॅरिझन मी तुम्हाला सांगू शकतो. त्यावरनं तुम्हाला बरंच काही सुचेल. तुम्ही पण हुशार आहात त्याच्या, कारण प्रश्न फिरवून फिरवून तुम्ही येता परत तिथे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात अशी कला अवगत आहे की समोरच्याकडनं कसं काढून घ्यायचं, त्याची सांगायची तयारी आहे की नाही माहित नाही. पण प्रश्न असे काही विचारता की वा तो बोलतोच ते सगळं. हो, कारण ते ज्ञान मिळवायचं आहे ना सर, त्यामुळे प्रश्न फिरवलाच पाहिजे. चांगली गोष्ट आहे. आता तुम्हाला सांगतो, जसं दबदबा आणि दबाव मी म्हटलं, तसं पुढे काही कंपॅरिझनच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. जसं मी तुम्हाला सांगत होतो की बाहेर दबदबा असला पाहिजे आणि घरामध्ये दबाव असतोच, तसंच बाहेर आर्थिक व्यवहार असतो आणि घरामध्ये साधनेचा भाग असतो. बाहेर प्रसिद्धी असते आणि घरामध्ये मात्र शांती असते. बाहेर मानासाठी साधन आहे आणि घरात मात्र ध्यान साधायचे असते. बाहेर प्रतिष्ठा उपयोगी पडते आणि घरामध्ये मात्र
प्रेम असतं. बाहेर अहमपणा चालू शकतो, पण घरात जर अहमपणा आला तर तो तणाव निर्माण करू शकतो. बाहेर खुशाली असते आणि घरात मात्र आनंद असतो. आता ह्या गोष्टींचा जर आपण बारकाईने विचार केला आणि ह्याप्रमाणे आपण वागायला सुरुवात केली तर बघा, आयुष्य नक्कीच किती छान आहे. खूपच छान सर. तुम्ही इतक्या छान तऱ्हेने ही कंपॅरिझन सांगितलेली आहे. आपण सहज म्हणून जातो, काय कसे आहात, खुशाल ना, वा वा खुशाल आहोत, आनंदी आहोत. पण खुशाली आणि आनंदी यामधला जो फरक तुम्ही सांगितला की बाहेर आम्ही खुशाल असतो, आत मात्र आम्ही घरामध्ये मात्र आनंदी असतो. खूपच छान सर. या प्रत्येक वाक्यावर लोक विचार करतील. असं आपण म्हणू शकतो की या प्रत्येक वाक्यावर एक एक एपिसोड होऊ शकतो. अगदी खरं, अगदी खरं. इतके बारकावे त्याच्यातनं निघू शकतात, अगदी पण इतक्या मायक्रो लेवलला जाऊ नका. अगदी खरं, अगदी खरं की खूप विचारपूर्वक जर आपण ह्या प्रत्येक वाक्याचा अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला कुठे काय भूमिका घेऊन वावरायचं आहे आणि कशा तऱ्हेने आपल्याला स्वतःला प्रेझेंट करायचं आहे हे सहज लक्षात येऊ शकतं. म्हणजे यावरून सर एक मला गोष्ट आठवली छान. की एका मुलीचं लग्न होतं. दिसायला अतिशय सुंदर असते, हुशार असते, एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करत असते. लग्न होऊन सासरी येते. घरामध्ये सासू सासरे नणंद सगळेच असतात. प्रत्येकाला असं वाटत असतं की अतिशय उच्च शिक्षण घेतलेली मुलगी आपण या घरामध्ये सून म्हणून, वहिनी म्हणून आणलेली आहे. ही अतिशय शिष्ट असेल, हिला हिच्या रूपाचा, हिच्या पैशाचा, हिच्या शिक्षणाचा गर्व असेल. पण जशीही ही घरात येते सगळ्यांच्या जवळ अतिशय प्रेमाने वागते. सासूला प्रत्येक गोष्ट विचारून करते. कधी कधी धांदरटपणाच होतो तिच्याकडे. एकदा ती ऑफिसला गेलेली नसते आणि ऑफिसचे लोक आश्चर्यात पडतात, आज हिने अचानक रजा कशी घेतली. ऑफिसमध्ये चर्चा होते आणि सगळेजण असं म्हणतात, बघा हा, अजून तिने आपल्याला तिच्या सासरी बोलवलेलंच नाहीये. आज जाऊया सरप्राईज तिच्या घरी. सगळ्यांचं ठरतं, कोणीही तिला काही कळवत नाही आणि अचानकपणे ऑफिसची टीम घरी येते. बेल वाजते, ही दार उघडते आणि आश्चर्यात पडते. मॅनेजर पासून सगळी लोक, सगळी टीम तिच्या घरामध्ये हजर. हे एवढे सगळे आलेले बघून ती घरामध्ये धांदरलेपणा करते, या बसा म्हणते, सगळा धांदरटपणाच करून दाखवते आणि तिच्या सासूला विचारते, हे सगळेजण आले आहे, यांच्यासाठी मी आता नाश्ता काय बनवू, भजी करू का. आई या ना तुम्ही आतमध्ये. भजी करायची तर पीठ किती घेऊ सांगा ना, यात तिखट मीठ किती घालू सांगा ना. हे सगळे डायलॉग ऐकल्यानंतर ऑफिस मधल्या ज्या तिच्या कलिग्स मुली होत्या त्या एकमेकींकडे बघायला लागतात. त्याला आश्चर्य वाटतं की ही अशी का वागते, असं का करते. आणि नकळतपणे तिची सासू तिथून उठते तिचा आवाज ऐकल्यानंतर आणि ती म्हणते की आमच्या सुनबाई ना जरा धांदरटच आहे, तो अजून काही तिला अनुभव नाही ना कामाचा, त्यामुळे प्रत्येक गोष्ट तिला सांगावी लागते, असं कर असं कर. ह्या लोकांना आश्चर्य वाटतं आणि नकळतपणे तिची कलिग बोलून जाते, हो असं होतं हिच्याकडून. पण ऑफिसमध्ये ती अतिशय परफेक्ट काम करत असते. परफेक्शनिस्ट म्हणूनच प्रसिद्ध आहे म्हणा ना ती. बॉस प्रत्येक काम तिला विचारून करत असतो, प्रत्येक निर्णय तिला विचारून घेत असतो. मग घरामध्ये तिच्याकडून असं काहीतरी होऊ शकतं. या वाक्यावर सासू पण आश्चर्यात पडते, पण आतून तिला लगेच आवाज येतो, आई येताय ना तुम्ही, तिखट मीठ किती घालू सांगताय ना जरा. आले आले म्हणत सासूबाई आतमध्ये जातात. या सगळ्यांची कुजबुज होते.
ती भजी आणते, भजी आणताना धडपडते, चहा देताना धडपडते. अशी काय बघते ही, असा काय धांदरटपणा करते ही, याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सगळ्या जणांचा नाश्ता होतो, गप्पा होतात, सगळेजण बाहेर निघतात. सगळ्यांना टाटा करण्यासाठी ही पण बाहेर येते आणि आश्चर्याने तिचे कलिक तिला विचारतात, काय प्रकार आहे? घरामध्ये हे सगळं तुझ्याकडून काय होत होतं? तुला खरंच संसार जमत नाहीये? तुला खरंच घर सांभाळायला जमत नाहीये? ती म्हणाली, असं कसं होऊ शकेल की मला हे सगळं येत नाहीये, पण मी जेव्हा या घरात येणार हे नक्की झालं त्यावेळेला मला चक्क जाणवलं की माझ्या सासू सासऱ्यांच्या आणि नंदेच्या मनावर प्रचंड प्रेशर आलेलं आहे की ही एवढी रूपवान, एवढी शिकलेली, एवढा मोठा पगार घेणारी मुलगी या घरात आली तर बहुतेक ही आमच्या डोक्यावर मिरे वाटणार, हे घर ही उद्ध्वस्त करणार, आमच्या मुलाला आमच्यापासून वेगळं करणार, हिच्या हुशारीचा टेंबा ही घरामध्ये मिरवणार. पण मला हे काहीच करायचं नव्हतं हो. या लोकांच्या मनामध्ये एक न्यूनगंड होता की आपण हिच्या इतकं शिकलेलो नाही, हिच्यासारखं सुंदर नाही, हिच्या इतक्या चांगल्या पगाराची नोकरी आपल्याकडे नाही. पण यांच्या मनातला न्यूनगंड काढणं हे क्रमप्राप्त होतं आणि न्यूनगंड जर काढला नसता तर हा संसार सुरळीत चालणं पण कठीण होतं. म्हणून मीच थोडा कमीपणा घेतला ना. मीच प्रत्येक गोष्ट सासूला विचारून करायला लागले. प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांचा सल्ला घेतल्यासारखा दाखवते. प्रत्येक गोष्टीमध्ये नंदेला इन्व्हॉल्व करून घेते. तू पण ये ना माझ्याजवळ, तू पण मला सांग ना कसं करू मी. हळूहळू या लोकांना असं वाटलं हिचं शिक्षण काही फार झालेलं नाही दिसत किंवा नुसतीच पास होण्यापुरती शिकलेली दिसते, नुसतं रूप आहे पण काही येत नाही, आमच्याशिवाय हिचं पानच हलू शकत नाही. त्यांच्या मनामध्ये ही दृढ भावना निर्माण झालेली आहे आणि घर सुखेनैव चाललेलं आहे. वा, किती छान निर्णय होता नाही. माणसाला कुठे छोटं व्हावं लागलं ना तरी माणसाने त्याच्यात कमीपणा मानू नये. प्रसंगी छोटंही व्हावं, प्रसंगी नमतं घ्यावं, पण आपलं घर, आपला संसार नीट चालवायचा असेल आणि बाहेर मात्र ती अतिशय उत्कृष्ट कर्तबगार अशी ऑफिसमधली एक बाई होती. वा, किती छान तऱ्हेने तिने समाजामधलं आणि घरामधलं तिचं वागणं मॅनेज केलं होतं नाही. सर, ह्या तऱ्हेने जर आपण दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकलो तर आयुष्यामध्ये आनंद आणि आनंदच असेल ना. जो काही भाग मी सांगितला त्याला अतिशय सुंदर जोड देणारी गोष्ट मात्र तुम्ही सांगितली. कौतुक आहे तुमचं. गोष्टीचा खजानाच आहे तुमच्याकडे. जे असं म्हणता तुम्ही की ज्ञानाचा खजिना माझ्याकडे आहे किंवा तेवढ्याच तऱ्हेने गोष्टीचा खजिना तुमच्याकडे मात्र आहे. सर, तुम्ही काहीतरी सांगता आणि मग पटकन काहीतरी गोष्ट आठवते आणि ती तिथे छान रिलेट होऊन जाते खरी. पण निश्चितच या गोष्टींचा, या ज्ञानाचा तुम्हा सगळ्यांना खूप फायदा होत असणार आणि निश्चितपणे आयुष्यामध्ये एक ध्येय घेऊन काही ठरवून तुम्ही तुमची पावलं टाकत असणार आणि नक्कीच आयुष्य हे आनंदाकडे जात असणार, यशाकडे जात असणार. हाच तर यशस्विता या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मग नवीन प्रश्नांसह पुढच्या रविवारी परत सरांना भेटणार आहोतच. धन्यवाद.